धर्माची वारी. पवित्र तो देश, कारण या देशाला काय म्हटलंय, पवित्र म्हटलेलं आहे. कारण इथे सर्व संत काय करतात, जन्म घेतात. आणि त्याच संतांनी जर आपण पाहिलं तर तुकोबारायांचा गाथा असेल. अहो, तुकोबारायांनी गाथा आपल्यासाठी सांगून ठेवलेला आहे, लिहून ठेवलेला आहे. याचं कारण असं आहे, त्यांना पुढचं भविष्य माहिती होतं. आपण पाहिला तर गाथा एकदा तरी मनुष्याने आपल्या जीवनामध्ये गाथा हा वाचला पाहिजे. असं म्हटलं जातं की माथा जागेवर आणण्यासाठी गाथा हा वाचलाच पाहिजे. म्हणून गाथा हा तेवढा महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल. अहो, ज्ञानेश्वरी स्वतः ज्ञानेश्वरांनी सांगितली. ती ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. अहो, गीतेचा अलंकार आहे. कारण आपण जर पाहिलं तर श्रीमद भगवद्गीता 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहे. परंतु सर्वसामान्यांना मात्र नीट कळत नाही, लवकर उमजत नाही. परंतु तीच सोप्या भाषेमध्ये करण्याचं काम कोणी केलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. एकनाथ महाराजांचं भागवत असेल. अहो, आधी संतांनी भरपूर ग्रंथ लिहिले. त्याचं कारण एक होतं, त्यांना माहिती होतं आता कलियुग सुरू झालेलं आहे. या कलियुगामध्ये पुढे काय काय घडणार आहे हे त्यांना चांगलं माहिती होतं. म्हणून तुकोबारायांनी देखील अनेक अभंग लिहिले आणि त्या अभंगांमध्ये त्यांनी काही उपदेश केले, काही मागण्या मागितल्या. अशा अनेक प्रकारचे अभंग आहेत. आणि त्यातीलच आजचा हा सेवेकरता घेतलेला अभंग. आणि याच अभंगामध्ये तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात, जोडोनिया धन, जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे. विचार वेत करी, उदास विचार वेत करी, उदास विचार वेत करी, उत्तम ते गते तो एक पावेन, उत्तम ते गते तो एक पावेन. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही धन कमवा, पण कसं कमवा, उत्तम व्यवहाराने कमवा. आणि त्याचं वेच करत असताना, खर्च करत असताना ते चांगल्या ठिकाणी खर्च करा. कारण तुकाराम महाराजांना माहिती होतं परमार्थामध्ये चित्त आणि संसारात वित्त हे गरजेचंच असतं. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर समजा परमार्थामध्ये चित्तच नसेल तर काही उपयोग नाही. परमार्थ हा शून्य समजला जातो. आणि संसारामध्ये वित्त, अहो वित्ताला भरपूर मोठी किंमत आहे. कशा प्रकारे, जर समजा आमच्यासारखे महाराज एखाद्या किराणा दुकानामध्ये गेले आणि सांगितलं की बाबा रे, माझी संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, तू काय कर, मला 1 किलो साखर दे. 1 किलो फक्त साखर दे. तो लगेच काय करेल, तुमच्या पाया पडेल, लगेच पाया पडेल, तुमच्याबद्दल आदर व्यक्त करेल. परंतु तो म्हणाल, महाराज मला तुमच्याबद्दल भरपूर आदर आहे, परंतु इथं मी तुम्हाला साखर देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही मला 40 रुपये द्या, मग मी तुम्हाला साखर देतो. कारण इथं काय गरजेचं आहे, वित्त. वित्ताला तेवढी किंमत आहे. आणि जेव्हा माणसाकडे वित्त येतं ना, वित्त, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सगळीकडे मान्यता आहे कोणाला, धनवालाला. बरं का, ज्यावेळेस धनवंताजवळ पैसे असतात त्यावेळेस लोक त्याला दादा म्हणतात, त्याची वाहा करतात. एवढंच काय तर त्याला कुलवान समजतात, विवेकी समजतात. कोणाला, धनवंताला. कारण धनवंतासाठी आणि या धनासाठी लोक काहीही करू शकतात. तुका म्हणे धन, धना म्हणे धन, धनासाठी त्याची प्राण.
देती प्राण. मग तुम्ही म्हणाल धनाला एवढी किंमत आहे? आम्ही आज सुद्धा काही धन कमवतो आणि याच्या पुढेही कमवू, पण कसं? अवघड नाही म्हटले. चोऱ्या करू, दरोडे घालू, एवढंच काय तर 2 नंबरचा धंदा करू. आता मला सांगा, असं कमवून जर तुम्ही आणलं तर त्याचा काय फायदा होईल का? कारण धन म्हणजे काय? धन म्हणजे लक्ष्मी आहे बर का, लक्ष्मी आणि पैसा. लक्ष्मी आणि पैसा हे जरी शब्द सारखे असले, समानार्थी असले, तरी त्याचा मूळ जो अर्थ आहे तो वेगळा आहे बर का. लक्षात घ्या. कशा प्रकारे? जो रात्रीचा लपून छपून टेबला खालून कोणालाही न दिसता येतो तो पैसा, आणि दिवसाची वाजत गाजत सगळ्यांसमोर मानाने येती ती लक्ष्मी. मग आता तुम्हीच लक्षात घ्यायचंय, आपल्याला धन पाहिजे म्हणजे लक्ष्मी पाहिजे का पैसा पाहिजे? म्हणून महाराज म्हणतात काय करायचंय तुम्ही? उत्तम व्यवहाराने काय करायचंय? धन कमवायचं, आणि धन कमवल्यानंतर ते तसंच साठवायचं, त्याचा संचय करायचा नाही. पुढे काय करायचंय? उदास विचारे वेच करी. उदास विचाराने ते काय करायचे? वेच करायचे. ते कधीही आपले नव्हते असं म्हणून ते चांगल्या ठिकाणी खर्च करायचे. मग तुम्ही म्हणाल खर्चच करायचेत ना, आम्ही खर्च करतो. कसे खर्च करतो? आजकाल जर आपण पाहिलं ना, आजची तरुण पिढी पैसे खर्च करताना दिसती. कशी? अहो लाखो रुपये वाढदिवसावर खर्च करतात, मोठे मोठे बॅनर लावतात. एवढंच काय तर आपल्या मित्रमैत्रिणींना जंगी पार्टी देतात, त्यांच्यावर पैसा खर्च करतात. परंतु मला सांगा, यातून तुम्हाला मान मिळेल पण आनंद मिळणार आहे का? पण तेच जर तुम्ही तेच धन एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जावा, तिथे द्या, त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हालाही समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त एखाद्या गरीब मुलांच्या शाळेमध्ये जावा, तिथं गेल्यानंतर तुम्ही काय करा? त्या मुलांना 500 वह्या तरी कमीत कमी वाटप करा. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं तेज तुम्हाला समाधानकारक दिसेल. म्हणून हात जोडून सांगते की तुम्ही धन खर्च करा, पण कुठे खर्च करा? चांगल्या ठिकाणी खर्च करा. अहो एखादं मंदिर बांधा. मंदिर बांधणं शक्य नाही? मग एक काम करा, जिथं मंदिर बांधलं जात असेल तिथं ते दान करा. आणि दान करणं जरी शक्य नसेल, तुम्ही स्वतः अन्नदान करा. स्वतःचं भलं मोठं नाव लिहा, पण काय करा? अन्नदान करा. ते जे पैसे ते उत्तम मार्गाला लावा. म्हणजे काय होईल? तुम्ही म्हणाल ठीक आहे, उत्तम अशा प्रकारे आम्ही ते पैसे खर्च केले, पण त्याचा आम्हाला काय उपयोग? तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला. देवाची ये वारी, कीर्तनाची वारी.